नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरिता एका दारात उभा राहिला. ओम भवती भिक्षान देही अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती. ती म्हणाली, महाराज, मी एकटीच आहे. घरात आमटी भात तयार आहे. 4 घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज येथे जेवण करा. ब्राह्मण हो म्हणाला. ब्राह्मणाचे जेवण झाले. ब्राह्मणाने ताक मागितले. नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते. ती म्हणाले, थांबा महाराज, मी आता शेजारणीकडून ताक घेऊन येते. तिने शेजारणीकडे ताक मागितले. शेजारणीने भांडे भरून ताक दिले. आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले. ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला. चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती. आजीने अतिथी धर्म तर पाळला होता. शेजारणीने शेजार धर्म पाळला होता. कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता. कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते. यमाने नागाला जाब विचारला. नाग म्हणाला, यात माझे काय दोष? गहार मला पकडून आकाशमार्गी चालली होती. माझे तोंड खाली झाले होते. त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडले म्हणून ब्राह्मण मेला. यमाने गारीला जाब विचारला. गार म्हणाले, यात माझा काय दोष? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता. मग आता या कर्माचा भागीदार कोण? ते पाप कोणाच्या माती मारायचे? चित्रगुप्त यमाला म्हणाला, चला माझ्या बरोबर, या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो. दोघेही चित्रगुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तेथे गेले. हा हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला. हळूहळू आळीतल्या बायका तेथे जमल्या. एक बाई ताईंना म्हणाल्या, काय हो आजी, ब्राह्मण कसा काय मेला? तेव्हा एक बाई म्हणाली, अहो कसं सांगू तुम्हाला, या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते. ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राह्मणाला ठार मारले. चित्रगुप्त यमाला म्हणाला, पहिल्या क्रमांकावर या बाईचं नाव लिहा. आणि तेथे जे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचा भागीदार बनवले व जे जे बदनामी करतात त्यांच्या माती मारले गेले. एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे. जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही किंवा स्वतःच्या कानाने ऐकत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाने ते बोलू नका, कारण हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे. रामकृष्ण हरी.